खंडोरावरती पुष्पार्पण करतोय आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय। तर आजचा मुख्य व्हिडिओ असा आहे की ह्या ज्या एवढ्या डाळी दिसतात, ह्या डाळींमध्ये सर्वात महत्त्वाची जी तूर पीक डाळ आहे, तर त्या तूर डाळीसाठी बनवण्यासाठी आपल्याला तूर पीक चांगल्यापैकी उत्पादन घेणं आहे। आणि तुरीचं चांगलं उत्पादन घ्यायचं तर सर्वात महत्त्वाचं आहे आता पाणी व्यवस्थापन। कारण आता तूर अवस्था बऱ्याच शेतकऱ्यांच्या तुरीला हे फुलकळी बसलेली आहे किंवा तिला जवळपास 50-60% शेंग लागलेली आहे आणि हाच मुख्य प्रेर आहे तुरीला पाणी द्यायचा। तर तुरीला पाणी किती द्यायचं, तर ज्यांच्याकडे ड्रीप असेल, ज्यांची ड्रीपवर तूर असेल त्यांनी कमीत कमी 4-4 तास 2 दिवस आड पाणी तुरीला द्यावं। ज्यांच्याकडे स्प्रिंकलरची सुविधा असेल त्यांनी स्प्रिंकलरद्वारे 6 तासाची पलटी तूर पिकासाठी द्यावी आणि ज्यांच्याकडे लोट पाणी असेल त्यांनी लोट पाणी नक्की द्यावं। परंतु आत्ताच या येणाऱ्या आजपासून येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आपण तुरीला पहिलं पाणी आवश्यक द्या, जेणेकरून